नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. 40 उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील बार्शी विधानसभा मतदारसंघाची आपण परवा माहिती जाणून घेत होतो. या बार्शी विधानसभा मतदारसंघात बार्शी हे तसं मोठं शहर आहे आणि तिथे नगरपालिका आहे. तर याच मतदारसंघात वैराग हेही बऱ्यापैकी शहर असून इथं नगरपंचायत आहे. म्हणजे ग्रामीण तोंडवळा असणारं वैराग हे शहर म्हणलं तरी हरकत नाही. बार्शी विधानसभा मतदारसंघात पूर्वी वैरागचा परिसर नव्हता. मात्र 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेत वैराग हा मोहोळ मतदारसंघातून बाजूला काढून तो बार्शी विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आला. वैराग ही राजकीय दृष्ट्या जागरूक असं गाव असून पंचक्रोशी पण तशीच आहे. त्यामुळं येथून 2019च्या निवडणुकीत म्हणावं तसं मतदान ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मिळालेलं नव्हतं. पण यावेळी परिस्थिती वेगळी असल्याचं तेथील मतदार आणि नेत्यांशी चर्चा केल्यानंतर जाणवलं आहे. त्यामुळं यावेळीही बार्शी विधानसभा मतदारसंघात 906 नाही तर त्यापेक्षा जास्त मताधिक्य ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मिळेल असा जो विश्वास माजी आमदार व माजी राज्यमंत्री दिलीप सोपल, विश्वास बारबोले, चंद्रकांत निंबाळकरांचे चिरंजीव वैरागचे निंबाळकर हे व्यक्त करतात, त्यात थोडं तरी तथ्य वाटू लागलं आहे. आणि यामुळंच याही मतदारसंघात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनाच मताधिक्य मिळेल हे नक्की. आणि इथं जे मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळालं असतं त्या मताधिक्याला येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्थानिक बार्शीकर भाऊसाहेब आंधळकर यांच्यामुळं त्याला अडचण येईल हे मात्र नक्की. बार्शीनंतर 40 धाराशिव लोकसभा मतदारसंघात आणखी दुसऱ्या जिल्ह्यातला जोडलेला एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ. औसा विधानसभा मतदारसंघात 2019 साली एकूण 1,79,850 एवढं मतदान झालं होतं. आणि यापैकी ओमप्रकाश राजे निंबाळकर या युतीचे त्या काळचे उमेदवार असणाऱ्या ओमप्रकाश राजे निंबाळकरांना 1,05,189 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राणा जगदीशसिंह पाटील यांना 49,605 मतं मिळाली होती. आणि इतर उमेदवार म्हणजे त्यात वंचितचे त्यावेळेचे अर्जुन सलगर असो आणि इतर अपक्ष उमेदवार असो यांना जवळपास 25,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती. आणि या मतदारसंघाने 2019ला ओमप्रकाश राजे निंबाळकरांना सर्वाधिक अशी 55,504 मताची लीड दिली होती. आणि एकूण ज्या मताधिक्यानं ओमप्रकाश राजे निंबाळकर निवडून आले त्यातील 50% मताधिक्यातील 50% मते ही औसा विधानसभा मतदारसंघातली होती हेही विसरून चालणार नाही. त्यामुळे यावेळी काय होईल तसा 2009 पासून हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून औशाचा समावेश या लोकसभा मतदारसंघात झालेला आहे. आणि 9-14 या दोन्ही वेळेच्या निवडणुकात एकदा राष्ट्रवादी एकदा शिवसेना इथून विजय झाली आणि परत 2019ला शिवसेनेचे ओमप्रकाश राजे निंबाळकर विजयी झाले. ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी गेल्या 5 वर्षात सतत या विधानसभा मतदारसंघात ही संपर्क कायम ठेवलेला आहे.
की जो इतर 5ही विधानसभा मतदारसंघात त्यांनी ठेवलेला आहे. त्यामुळं येथील मतदारांना खासदार कसा आपला जवळचा आहे हे अभिमानानं सांगताना अनेक ठिकाणी पाहावयास मिळतं. त्याचबरोबर या भागातील विजेचे प्रश्न, रस्ते आदीसाठीही त्यांनी काम केलं आहे. मात्र येथे 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अभिमन्यू पवार हे काही वर्ष विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक होते. ते विजयी झाले. त्यांना उमेदवारी पक्षाने दिली आणि ते विजयी झाले. त्यावेळेस उमेदवारी देताना निलंगेकर आणि पवार यांच्यात अगदी टोकाचे मतभेद होते आणि ते मतभेद असतानाही तेथून त्यावेळेस अभिमन्यू पवार विजयी झाले. त्यांनी बसवराज पाटील यांचा पराभव केला होता. आता परिस्थिती बसवराज पाटील, अभिमन्यू पवार एकत्र आहे. राष्ट्रवादी अजित पवारांची थोडीफार या मतदारसंघात ताकद आहे आणि भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे पक्षालाही मानणारा थोडाफार वर्ग इथे दिसून येतोच. आणि यात सगळ्यांशी सगळ्यांचा सामना करत ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना यावेळीही या मतदारसंघातून मताधिक्य मिळवायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी अगदी नियोजनबद्ध असं त्यांची प्रचार यंत्रणा लावली होती. त्यांना माजी आमदार दिनकर माने, संतोष सूर्यवंशी, रेशमे, काँग्रेसचे श्रीनाथ उटगे, श्रीशैल उटगे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांची नेते मंडळी यांनी त्यांना सहकार्य केलं. त्याचबरोबर देशमुख कुटुंब, अमित देशमुख असो, धीरज देशमुख असो, हे आमदार बंधू, त्याचबरोबर माजी आमदार आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनीही ओमप्रकाश राजेनिंबाळकरांसाठी औसा त्याचबरोबर उमरग्यात पण प्रचार केलेला आहे. आणि ह्याच्यावरून या मतदारसंघात मताधिक्य मिळणार, पण किती मिळणार याबाबत ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि त्यांच्या समर्थकात सध्या वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर विद्यमान आमदार, माजी आमदार व राज्यमंत्री बसवराज पाटील अशी तगडी आमची तिथं ही असल्यामुळं आम्हालाच येथून मताधिक्य मिळेल असा दावा महायुतीकडून केला जात आहे. आता दोघांपैकी कोणाचा दावा खरा ठरेल हे आपल्याला 4 जूनलाच कळेल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.